स्वामी समर्थांनी एका नास्तिकाला भक्त कसं बनवलं. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या श्रद्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. ही कथा आहे एक अशा तरुणाची ज्याला देव, धर्म, पूजा, मंत्र यापैकी कोणत्याही गोष्टीवरती विश्वास नव्हता. तो म्हणायचा, जर देव असता तर जगात इतकं दुःख का असतं? जर स्वामी समर्थ खरे असतील तर माझं आयुष्य असं का आहे? पण एक दिवस असा आला की त्याच तरुणाने हजारो लोकांसमोर हात जोडून एकच शब्द उच्चारला, श्री स्वामी समर्थ. पण त्या एका शब्दामागे असं काय घडलं होतं? चला ऐकूया ही हृदयस्पर्शी कथा. पुण्यात राहणारा आर्यन, वय अवघं 28 वर्ष, शिक्षित, हुशार, मोठ्या कंपनीत नोकरी करणारा. पण त्याचा एक स्वभाव त्याला प्रत्येकापासून वेगळा बनवत होता. त्याला देवावरती अजिबात विश्वास नव्हता. त्याच्या मते मंदिर म्हणजे वेळेचं अपव्यय, पूजा म्हणजे अंधश्रद्धा आणि संत म्हणजे लोकांना फसवणारे. घरात मात्र परिस्थिती अगदी उलटी होती. त्याची आई दररोज पहाटे उठून स्वामी समर्थांची आरती करायची, तारक मंत्र म्हणायची. घरभर उदबत्तीचा सुगंध दरवळायचा. भिंतीवर स्वामी समर्थांचा फोटो आणि त्या फोटोसमोर तेवत असलेला दिवा, हे रोजचंच दृश्य होतं. आई रोज म्हणायची, बाळा एकदा तरी स्वामींचं नाव घे. पण आर्यन हसायचा, आई आजच्या काळात मेहनत महत्त्वाची आहे, देव नाही. एके दिवशी गुरुवारी आईने प्रसाद आणून दिला आर्यनला. आर्यन म्हणाला, आई माझ्यासाठी वेळ वाया घालू नकोस. आई हसली, वेळ मी वाया घालवत नाही रे, मी तुझ्यासाठी प्रार्थना करते. आर्यन म्हणाला, प्रार्थनेने काही होत नाही. आईने फक्त एवढंच उत्तर दिलं, कधीतरी तुला समजेल. त्या दिवशी आईचे शब्द त्याला अगदी साधे वाटले, पण नियतीने त्याच्यासाठी वेगळंच काही लिहिलं होतं. काही दिवसांनी ज्या कंपनीत आर्यन काम करत होता ती अचानक बंद पडली. एका दिवसात नोकरी गेली. हातात EMI, घराचा खर्च, वडिलांची औषधं आणि बँकेचं कर्ज. आर्यन म्हणाला, हे माझ्यासोबतच का? पहिल्यांदाच त्याच्या आत्मविश्वासाला तडा गेला. त्याने शेकडो ठिकाणी अर्ज केले, इंटरव्ह्यू दिले. प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर, आम्ही कळवू. महिने गेले, फोन आला नाही. बँकेचे कॉल सुरू झाले. मित्रांनी अंतर ठेवायला सुरुवात केली. ज्यांना तो मदत करायचा तेच आता त्याला टाळू लागले. रात्री झोप उडाली. मनात राग, नैराश्य आणि प्रश्न. एके रात्री तो स्वामी समर्थांच्या फोटोसमोर उभा राहिला आणि रागाने म्हणाला, जर खरंच तुम्ही असाल तर माझी मदत करा, नाहीतर लोकांना खोटी आशा देऊ नका. हे बोलून तो निघून गेला. आईने ते सगळं ऐकलं, पण ती काहीच बोलली नाही. तिने फक्त डोळे मिटले आणि शांतपणे म्हणाली, श्री स्वामी समर्थ. दुसऱ्या दिवशी आर्यन पार्कमध्ये एकटाच बसला होता. तेवढ्यात एक वयोवृद्ध गृहस्थ त्याच्या शेजारी येऊन बसले. त्याने विचारलं, काय रे, मन खूप अस्वस्थ दिसतंय. आर्यन वैतागून म्हणाला, तुम्हाला काय करायचं आहे? ते फक्त हसले आणि म्हणाले, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रागात मिळत नाही. आर्यन काही बोलला नाही. थोड्या वेळाने ते म्हणाले, अक्कलकोटला कधी गेला होतास? आर्यन हसला, मी त्या गोष्टी मानत नाही. गृहस्थ म्हणाले, मानायची गरज नाही, फक्त एकदा जाऊन बघ. आर्यनने दुर्लक्ष केले. तो उठला. मागे वळून पाहिलं तर ते गृहस्थ तिथे नव्हते. संपूर्ण पार्क रिकामी होतं. आर्यन थोडा गोंधळला. इतक्या लवकर कुठे गेले? त्याने आजूबाजूला पाहिलं, पण कोणीच नव्हतं. त्याच्या मनात पहिल्यांदाच एक विचित्र प्रश्न निर्माण झाला, हे नेमकं कोण होते? त्या रात्री आर्यनला एक असं स्वप्न पडणार होतं जे त्याच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकणारं होतं. आणि दुसऱ्या दिवशी तो नास्तिक असूनही अक्कलकोटकडे जाण्याचा निर्णय घेणार होता. मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहिलं, देवावरती विश्वास नसलेला आर्यन, ज्याने आयुष्यभर श्रद्धेची थट्टा केली, तो आज संकटाने पूर्णपणे खचला आहे. नोकरी गेली, मित्रांनी साथ सोडली, आर्थिक अडचणी वाढल्या आणि रागाच्या भरात त्याने स्वामी समर्थांनाही प्रश्न विचारला. पण त्या क्षणी त्याच्या आयुष्यात एक रहस्यमय व्यक्तीची एंट्री झाली. ती व्यक्ती कोण होती? सामान्य माणूस की स्वामी समर्थांनी पाठवलेले एखादा दूत? आणि त्या रात्री आर्यनला पडलेलं स्वप्न खरंच त्याचं आयुष्य बदलणारं होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत आपल्या पुढील भागात. म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ.